नमस्कार मंडळी, तुम्ही बघता तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी म्हणा आणि मी कोण तुमचा लाडका सुपरहिट आवडता. नाव काय माझं? पुढारी पाटील म्हणतात. मला हिम्मत असेल तर अडवून दाखवा. मी काय बोलतो? सोशल बोलतो, पॉलिटिकल बोलतो, कॉन्ट्रोवर्शियल बोलतो. पण आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय की जिथं 100% इथनं सांगतो बसून की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहील. मला एक सांगा, 2 मिनिटं डोळे बंद करा आणि डोळे बंद करून घरातल्या घरात मला चालवून दाखवा. येईल का चालता? म्हणजे ज्या आयुष्यात जर लहानपणापासून डोळे नसतील अशाने काय करावं? नुसती त्यांना मदत डोळे द्या म्हणून झाली असं नसतं. आयुष्य जगायचं म्हणजे सगळे काय लागतं, पण हे आपल्या लोकांना उमजत नाही, समजत नाही. म्हणून मला तुम्हाला हे दाखवायचं की कसे राहतात या अंध मुली, कसं जगतात, कसा घालवतात दिवस, आहे ना बघण्याची हिंमत. मग चला जाऊया या जागृती अंध मुलींच्या शाळेमध्ये, इथं मुली राहतात बी. चालायचं, बघूया एक असं जग जे तुमच्यापासून लई लांब आहे पण जवळ आणण्याचा थोडासा छोटा प्रयत्न मी करतोय. साथ द्या, चला. ही जी सगळी संस्था ज्या सरांनी म्हणजे जे चालवतात, सुरू करतात, ते स्वतः दृष्टीने येतात आणि ते एवढं सगळं सांभाळतात. आपण त्यांना भेटू. कसं असते, मी नेहमी सांगत असतो की नाही ते भांगार लोकांना तुम्ही पुरस्कार देता, 5-5 लाखाचे चेक देता, काय काय करता काय. मग अशा लोकांना का नाही देत? अशी लोक का लांब राहतात? मग ते फक्त सुपरस्टार आहेत म्हणून त्यांना आपला पुरस्कार वाटत सुटायचं. मग ह्या लोकांनी कुठं जायचं? या अशाच एकांशी बोलू की जे खरंच पुरस्काराचे लायक आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी ज्ञानेश्वर तापकीर. बरं, तुम्ही काय करताय? ते अंध कन्या विद्यालयाचा मानद अध्यक्ष आहे. वा वा वा. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. बरं. आमची जागृती अंध कन्या विद्यालय ही अंधांसाठी चालवलेल्या एका संघटनेकडून चालते. तिचं नाव आहे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र. त्या संस्थेचा मी मानद अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रात संपूर्ण आमच्या संस्थेचं काम चालतं. पैकी जागृती अंध मुलींची शाळा हा एक प्रकल्प आमचा आळंदीत चालतो. इथे ज्या प्रांगणात आता आपण उभे आहोत या प्रांगणात माझ्याकडे 115 मुली आहेत आणि त्यांना शिकवण्यासाठी 10 शिक्षक, मुख्याध्यापक आणि मुलींचा सांभाळ करण्यासाठी म्हणून 25 कर्मचारी सेवारत आहेत इथे. तुम्ही मग अशी मला म्हणाले होते की काहीतरी 40 मुलींनाच का 45 मुलींनाच अनुदान मिळतं, बाकीच्यांना मिळत नाही, बाकीच्यांच्या मदतीकरता आम्हाला थांबायला लागतं, अपेक्षा करायला लागते. हो. अडचण काय? 1994 साली महाराष्ट्र शासनाने ह्या शाळेला 40 मुलींसाठी म्हणून मान्यता दिली. त्यानंतर संघटनेने वारंवार प्रस्ताव करूनही महाराष्ट्र राज्य सरकारकडून अतिशय दुर्लक्षित असा अनुभव मला आलेला आहे आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढीव मान्यता आलेली नाही. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ते बेटांमध्ये म्हणजे समुद्रामध्ये शिवाजी स्मारक बांधता, नाही म्हणत नाही, किंवा कुठं कुठं मोठे ठिकाणी मोठी स्मारकं बांधा किंवा वाचनालय उभी करा किंवा महाराष्ट्र सदन उभी करा, हे बांधायला तुमच्याकडे पैसा आहे. हो, पण इथं अंध मुली जेव्हा वाट बघतात, त्यांना जेव्हा त्या पैशाची खरंच गरज आहे, त्यांच्याकडे का नाही महाराष्ट्र सरकारचं लक्ष देत? यांच्याकरता का नाही बाकीच्या संघटना आवाज उचलत? का फक्त संघटना याच्याकरताच येत की फक्त बाबा आपल्याला नुसतं फ्लॅश व्हायचंय प्रेसमध्ये, आपलं टीव्हीवर थोबाड आलं पाहिजे आणि पेपरात फोटो आला पाहिजे आणि आपल्या मैत्रिणींना दाखवला पाहिजे म्हणून तुम्ही काम करता का? अरे मनापासून करा राव. लाजा कसं वाटत नाही? मला कळत नाही तुम्हाला लोकांना राव. यांच्याकरता काहीतरी करा. नुसतं इकडे तिकडे पैसे हुंडरात वाटत हिंडू नका. म्हणजे कसं आहे, डॅम बांधलाय फक्त कागदावर आणि तिथं गेल्यावर खूप काळा कुत्र नसते, एक दगड नसतोय. बघा, जरा लक्ष द्या. बरोबर बोला का नाही दादा? हो, अगदी खरं आहे. महाराष्ट्र शासनाने 1994 सालानंतर ह्या शाळेला कोणत्याही प्रकारची वाढीव मान्यता दिलेली नाही. आम्ही आंदोलनं केली, मोर्चे केले, परंतु सरकारचे कधीच कान उघडले नाही. गेली 19 वर्ष झाले आम्ही ही शाळेतून आतापर्यंत 16 मुलींच्या बॅचेस 10वी पास होऊन गेल्या. 100% 16चे 16ही बॅचेस आमच्या 100% निकाल लागलेला आहे आणि आमचा सर्व जो कर्मचारी वर्ग आहे आणि शिक्षक अतिशय कष्टाने हे सगळं करतात. यशस्वी बोर्डाचा निकाल जेव्हा 50 ते 70%, 80% असतो, आमच्या शाळेचा निकाल मात्र 100% असतो. हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो. परंतु हे सगळं उभं करत असताना समाजावरच आम्हाला अवलंबून राहावं लागतं. जे मायबाप आहे सरकार, त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे.
मात्र सरकारचं अतिशय ह्याच्याकडे कानाडोळा आहे, दुर्लक्ष आहे. फक्त आश्वासनं देणं समाज कल्याणचं काम आहे. मला एक असं वाटतं की प्रत्येक म्हणजे आलतू फालतू नांडू पांडू सेक्शन करता सरकारने एक विभाग उघडलाय मदती करता. तसंच माझी एक विनंती अशी आहे, म्हणजे मी जास्त अक्कल पाजवतो असं नाही, पण माझी एक विनंती अशी आहे की एखादा विभाग तुम्ही दृष्टी करता का नाही उघडत की तिथे त्यांच्याकडे त्याचं उत्तर आहे. समाज कल्याण खातं हे समाज कल्याणासाठी म्हणून निर्माण केलेलं असतं, परंतु जिथं जिथं स्वतःच कल्याण करू. हो स्वतःच कल्याण करतात. हे वरून जे टेंडर येतात त्याच्यामध्ये अर्धा चेक यांच्याकडे जमा होतो, म्हणजे 75% वर आणि 25% देतात. आता 25% काय वागणार, म्हणजे समजा ₹1,00,000 आले तर 25,000 पुढे पाठवणार, 75,000 हे स्वतःच्या मुलीला दागिने किंवा बायकोसाठी साडी बिडी घेणार. मला एक सांगा दादा, पण मग आता ही मदत मिळवणार कशी? तुम्ही समाजाला अपील का नाही करत, सांगत का नाही? समाजाला हे आम्ही नेहमी सांगत असतो आणि हे सांगतो म्हणूनच आम्ही 115 मुली समाजाच्या बळावरच सांभाळू शकलो. समाजाचा अतिशय मोठा वाटा याच्यामध्ये आहे. समाजाने, संघटनांनी, इंडिव्हिज्युअल्सनी आणि कॉर्पोरेट सेक्टरनी मदत करूनच ही संघटना उभी राहिली. या मुलांचं शिक्षण उभं राहिलेलं आहे. सरकारच्या 40 मुलींना जे कॉर्पोरेट सेक्टरची जी मदत असते असं आम्ही ऐकलंय, म्हणजे आतली बातमी आहे की लई त्याला फॉलोअप करायला लागतो, मग कुठं जाऊन मदत. हो खरं आहे. गरज नसते, तुम्हाला गरज येतं आमच्याकडे असं आहे. हो ते स्वाभाविक आहे. ते त्यांची काहीतरी एखादी कॉर्पोरेटची टीव्हीची जाहिरात असेल त्याकरता अंधा मुलींना वापरायचं, एक इमोशनल क्वेश्चन करायचा आणि स्वतःच्या कंपनीची लाल करून घ्यायची, असं हे कॉर्पोरेट सेक्टर असतं. हे खरं आहे का? नाही, जरी असलं तरी आम्हाला मात्र प्रामाणिक मदत होताना दिसते. तर मला एक फक्त सर सांगा, तुम्ही समाज तुम्हाला अख्खा बघतोय त्यांना सांगा की काय प्रकारे तुम्हाला मदत हवी आणि कशी मदत हवी. आम्ही इथून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शासनाकडून 2 एकर जागा मिळवलेली आहे, ज्या क्षेत्रावर सध्या 3 प्रकारच्या वास्तू उभ्या आम्ही करू इच्छितो. पहिली म्हणजे शाळा इमारत, त्यानंतर वसतिगृह इमारत आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. पैकी पहिली इमारत जी आहे शाळेची ती पूर्णत्वाला आलेली येऊ पाहते. फक्त फ्लोरिंग, खिडक्या दरवाज्यांचं काम बाकी आहे. प्लास्टरिंग, कन्स्ट्रक्शन, RCC वगैरे सगळं पूर्ण आहे. दुसऱ्या इमारतीचं RCC पूर्ण आहे. तरी समाजाने ह्या कामाला सढळ हाताने मदत करावी अशी मी संस्थेच्या वतीने समाजाला आवाहन करतो आणि आपणही या गोष्टीला योग्य प्रसिद्धी द्यावी अशी माझी इच्छा आहे. येणार पुढारी पाटील अख्खा महाराष्ट्र घरात बसून बघतो, थांबत्यात लोक कार्यक्रम येण्याकरता आणि लोक पुढारी पाटील सांगणार नाही, ऐकणार नाही. माझा महाराष्ट्र आहे तो, माझे मायबाप आहेत, असं काय करताय? जोगवा मागीन तुमच्या करता मी, असं काय करताय? बरं मला एक सांगा, जेव्हा अंध लोक कुठं म्हणजे दृष्टीहीन लोक जेव्हा कुठं नोकरीला जातात तेव्हा काही त्रास होतो त्यांना? नोकरीला लावताना त्रास होतो, खूप त्रास होतो. 1995 पूर्वी तर अंधांसाठी फक्त जागा रिझर्व आहे असं सांगत होते. कधी तसं प्रतिसाद मिळाला नाही. 1995 साली आमच्या संस्थेने पुढाकार घेऊन भारत सरकारकडे आग्रह धरला आणि अपंगांसाठी एक PWD ॲक्ट निर्माण केला आणि त्या कायद्यानुसार आता अपंगांना 3% जागा आरक्षित केल्यात, परंतु त्या प्रामाणिकपणे भरल्या जात नाही. पूर्ण अंध व्यक्तीला मात्र जागा देताना अतिशय खटखट होते, फार त्रास होतो. माझे एक लोकांना सांगणं आहे, माझे एक लोकांना दिसतं थोडं लो विजन आहे, असा मनुष्य घ्यायचा आणि अंधांची जागा भरली असं भासवायचं समाजाला आणि आम्ही अंध भरले, पेपरमध्ये जाहिरात करायची. सरकार दरबारी थर्ड काही क्लब बी करते त्यांना आपलं सरकार बी करतं मुख्यतः. बरं, तर मला हे सांगायचं, माझी एक विनंती लोकांना, सरकार जाऊ दे तिकडं, जेव्हा करेल तेव्हा करेल, पण माझी लोकांना विनंती की ज्यांचे पेट्रोल पंप आहेत, टोल नाके, ज्यांचा ते म्हणतात काय शॉपिंग मॉल आहे, तिथं काय करा, जी अनाउन्समेंट होती तिथं तुम्ही दृष्टीने तुम्ही तिथं ब्रेल लिपीमध्ये त्यांना तुमच्या सूचना दिल्या आणि त्या वाचायला सांगितल्या, तर तो अंध पण थोडाफार काय पगार असेल तर तो कमवल आणि त्याला कामं मिळतील. हे माझं अख्ख्या महाराष्ट्राला आव्हान आहे. फक्त इथनंच नाही, बाकी तुमच्या तिकडे पण अंधशाळा असतील, असे काय अंध आहेत की ज्यांचा आवाज खरंच सुंदर आहे. माझा आवाज काय बी नाही, पण त्यांचा आवाज इतका सुंदर आहे, तर तुम्ही त्याच्याकडनं तिथं अनाउन्समेंट करून घ्यावी, काम करून द्यावं आणि ते पैसे कष्टाचे ते कमवतील आणि तुम्हाला बी पुण्य लागेल. एवढा जोगवा मी तुमच्याकडे मागतो. अजून तुम्हाला हे शाळेत कसं असती शाळा, कसं राहत्यात सगळं दाखवतो. आपला कार्यक्रम काय आहे, रियालिटी दाखवतो. रियालिटीच्या नावावर फुगा नाही करत आम्ही, आम्हाला सवय नाही का कुठली खोटी. मराठी माणूस आहे, खोटं बोलणार नाही. तुम्ही बघता तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे 2 हाना पण पुढारी म्हणा. मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणार एकमेव मराठी माणूस. नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात. मला हिंमत असेल तर अडवून दाखवा. आणि एक विनंती बरं का, तेवढं जरा मॉलमध्ये, टोल नाक्यावर, पेट्रोल पंपावर अंधांना जर नोकरी देता आली, माझ्यावरले उपकार होतील एवढंच सांगतो. हात जोडून विनंती हो. माझे कोण नाही, रक्ताचं नातं नाही माझं, पण आतनं वाटतंय बघा, पुण्य कमवायची इच्छा असेल तर मग अजून काय बोलणार राव. तुम्ही आमच्याशी बोललात, लय बरं वाटलं. जरा आता शाळा फिरून बघून येतो. येऊ ना? हो हो, हा बघू ना शाळा. चला दादा, चला चला चला.